महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलंय। कारण भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची युती दुर्दैवी होती, हा असंघाशी संघ असल्याचं वक्तव्य केलंय। अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी आहे, खरं तर ती युती त्यांना पटली ना आम्हाला पटली असंही हाके म्हटलंय। दरम्यान यावर आता खुद्द अजित पवार यांनी देखील भाष्य केलंय। तुम्ही जर असं बोलत बसलात तर माझे कार्यकर्ते देखील प्रतिक्रिया देत राहतील, त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही, अशा गोष्टींना मी महत्त्व देत नाही असा टोलाही अजितदादांनी लगावलाय। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आमच्याबरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला। अशा स्वरूपाचे आमदार अजितदादा गटाचे आमदार प्रवक्ते गणेश हाके बोलले आहे की राष्ट्रवादी सोबत युती दुर्दैवी आहे। ठीक आहे ना, ते आम्ही चर्चा केलेली आहे। हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी ह्या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात। हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही। माझं काम चालू आहे। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या गावभेटी दौऱ्यात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील पिंपळगाव कोठावळा इथे हा प्रकार घडला। सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच तानाजी सावंत संतापले। सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला। यावेळी पोलिसांनी प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यालाच बाहेर काढलं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार महायुतीला नकोसे झाले आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। कारण लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यात भर घातली आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होत्या। ही वस्तुस्थिती सर्व तानाजी सावंतांनी महायुतीमध्ये असताना असे मिठाचे खले टाकण्याचे पाप करू नये। कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडू नये। अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो। एक वाघ असलेले अजितदादा आता अशा पद्धतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं। महायुतीत सध्या काय सुरू आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर जहरी टीका केली। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत येऊन जवळपास वर्ष उलटून गेलं, पण वर्षभरातच अजित पवार महायुतीला नकोसे झाले तर नाहीत ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। पुन्हा एकदा ऐका आरोग्यमंत्री तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होत्या। ही वस्तुस्थिती सर्व पण आता तानाजी सावंतांच्या या वक्तव्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सावंतांवर सडकून टीका केली आहे। आरोग्यमंत्री एखादा असं वक्तव्य करतो, एखाद्या सामान्य आमदारांनी वक्तव्य केलं असतं तर समजू शकलो असतो, पण आमदारांनी राष्ट्रवादीबद्दल असं वक्तव्य केलं, त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी। आणि तानाजी सावंतांनी महायुतीमध्ये असताना असे मिठाचे खले टाकण्याचे पाप करू नये। महायुतीतल्या या सुंदोब सुंदीमुळे मवियाच्या नेत्यांना टीकेची आयती संधी मिळाली आहे, तर शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं तानाजी सावंतांची पाठराखण केली आहे। या बाबतीमध्ये महायुतीमध्ये ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये
कुठेही अशा वादावादी होऊ नये त्याची दखल शिंदेसाहेब जरूर घेतील. शिंदेसाहेब त्यांच्याशी बोलतील सुद्धा. आणि मला वाटतं निवडणुकीत तोंडावर असे आमचाच नाही तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी वक्तव्य करू नयेत. अजितदादांचा हा स्वभाव, हा एवढा नमता घेणारा स्वभाव, हा अपमान सहन करणारा स्वभाव याच्या आधी आम्ही कधी पाहिलेला नव्हता. अजितदादा अशा पद्धतीने म्हणजे एक वाघ असलेले अजितदादा आता अशा पद्धतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं. महायुतीच्या राजकारणावर नजर टाकल्यास महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. हमारे साथ जब एनसीपी आई और अजीत दादा आए तो एक हमारे कार्यकर्ताओं में निश्चित रूप से एक संभ्रम तैयार हुआ कि भाई इतने साल इनके साथ ही हम लड़े और अब इनके साथ वोट कैसे मांगे. अजित पवारांना महायुतीत घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसल्याचा सूर ऑर्गनायझर आणि विवेक या भाजपशी संबंधित मासिकातून आळवण्यात आला. तर आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत महाभारत घडल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.